मसाला करतोय त्याच्यासाठी खडा गरम मसाला घेतलाय। सगळ्यात पहिले मिरं, 2 चमचे खसखस, मसाला वेलची, दालचिनी, लवंग, हिरवी वेलची, जावेत्री, 4-5 लाल मिरच्या, स्टार फूल आणि 2 तमालपत्र घेतलेत आपण। त्याच्यानंतर आपण दगडफूल घेतले, 2 चमचे बडीशोप, शहाजिरं, धने घेतले 2 चमचे आणि जिरं घेतले 2 चमचे। आता आपण हे सगळं एक एक करून भाजून घेणार आहे। आपण सगळ्यात पहिले धने भाजून घेऊ। खूप लाल करायचे नाहीत आपल्याला। आपले आता धने भाजून झालेत, ते आपण एका साईडला करून घेऊ। आता आपण बडीशोप टाकली आहे, बडीशोप पण आपण भाजून घेऊ। जो मसाला आपला भाजून होईल तो एका साईडला आपण करत जाऊ। आता आपण जिरं टाकले, जिरं पण आपलं आता भाजत आलंय। आता आपण शहाजिरं टाकू। खूप लाल करायचे नाहीत आपल्याला मसाले, कारण सगळे होईपर्यंत एक एक टाकून होईपर्यंत ते होणारच आहेत लाल। आपण आता दगडफूल टाकले, हिरवी वेलची टाकले, मसाला वेलची टाकली आता आपण, 2 इंच दालचिनी टाकली, 2 स्टार फूल टाकले आपण, लवंग टाकले 4-5, मिरं टाकले आणि जावेत्री टाकली। आपण गॅस मीडियमच ठेवणार आहे सगळे मसाले भाजून होईपर्यंत। आता आपण तमालपत्र टाकले, 2 तमालपत्र घेतले तिथे आणि 4-5 लाल मिरच्या घेतल्यात। खसखस आपण टाकली, 2 चमचे आपण खसखस घेतली होती। आता हे सगळे छान भाजून परतून घ्यायचे आपल्याला छान। बघू शकता आता आपला सगळा मसाला छान भाजून झालेला आहे। आता आपण तो काढून घेऊ। आता आपण खोबरं घेतलंय, इथे मी अर्ध वाटी खोबरं किसून घेतलेलं आहे, सुकं खोबरं आपण किसून घेतलंय। खोबरं आपण छान भाजून घेणार आहे। खोबरं आपण जरा जास्त लालसर करणार आहे, नेहमी जे मसाल्यासाठी करतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त लाल करायचं आहे। मीडियम गॅसवरती करायचे, जाळायचं नाही खोबरं आपल्याला, फक्त लाल करायचं आहे। तुम्ही बघू शकता खोबरं आपलं छान लाल झालंय। त्यात आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून वाटून घेऊ। फाईन अशी पेस्ट करायची आपल्याला, तेल सुटेपर्यंत अगदी परतून ती वाटून घ्यायची आहे आपल्याला। बघू शकता छान काळा कलर आलाय खोबऱ्याच्या पेस्टला, त्याच्यामुळे आपल्या ग्रेव्हीला पण छान कलर येईल। तुम्ही बघू शकता आता आपण गरम मसाला जो भाजून घेतला तो वाटून घेऊ।
तुम्ही खलबत्त्यामध्ये पण कुटू शकता तो मसाला। मी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेते करून। एकदम बारीक पेस्ट पावडर करायची आपल्याला। हा सावजी स्पेशल गरम मसाला आहे। ज्यावेळेस आपण ग्रेव्ही करू त्यावेळेस आपल्याला हा गरम मसाला वापरायचा आहे। जी खोबऱ्याची पेस्ट करून घेतली ती वापरायची आहे। तुम्ही बघू शकता छान आपण पावडर करून घेतली मसाल्याची। छान असा वास पण येतोय त्याचा। हा सावजी स्पेशल गरम मसाला आहे। ज्यावेळेस आपण ग्रेव्ही करू त्यावेळेस आपण हे मसाले वापरायचे। त्याच्यासाठी हे सगळी तयारी करून घेतली आपण सावजी गरम मसाल्याची आणि खोबरा पेस्टची। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा।